गौण खनिजाच्या अवैध वाहतूक, उत्खनन आणि साठ्याच्या प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1960 मधील कलम 78(7) नुसार गौण खनिजाच्या बाजार मूल्याच्या 5% दंडाच्या रकमेची परिगणना करून नियमानुसार स्वामित्व धन आणि दंडाची रक्कम वसूल करण्याची, तसेच कलम 48(8) नुसार अवैध उत्खननाकरता वापरण्यात आलेली यंत्रसामुग्री आणि वाहतुकीकरता वापरण्यात आलेली वाहने जप्त करण्याची तरतूद आहे। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यात गौण खनिजाचे अवैध उत्खनन, वाहतूक, साठा प्रकरणात कारवाई करण्याच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर आणि तहसील स्तरावर गठीत करण्यात आले। जिल्हास्तरीय समितीमध्ये उपजिल्हाधिकारी, तहसील व नायब तहसीलदार यांचा समावेश करण्यात आला आहे। जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या मार्गदर्शनानुसार 13 ऑगस्ट 2024 रोजी जिल्हास्तरीय पथकाकडून मौजे, शिराळा, टेंभुर्णी, तालुका माढा येथे अवैध वाळू उत्खनन चालू असल्याचे प्राप्त गोपनीय माहितीवरून त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली। या कारवाईमध्ये साधारण 131.9 ब्रास वाळू साठा जप्त करण्यात येऊन संबंधित अवैध वाळू उत्खनन करून साठा करणाऱ्या तहसीलदार माढा यांच्या स्तरावरून दंडात्मक कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे। जिल्ह्यात अवैध गौण खनिजाच्या विविध प्रकरणात एप्रिल 2024 ते जुलै 2024 अखेरपर्यंत केलेल्या कारवाईमध्ये अवैध वाहतूक आणि उत्खननाच्या आढळून आलेल्या एकूण 123 प्रकरणे आहेत। सदर प्रकरणात एकूण रक्कम ₹78,93,93,00,000 दंड आकारण्यात आला आहे। सदर दंडात्मक कारवाई व्यतिरिक्त फौजदारी कारवाईमध्ये वरील नमूद कालावधीत एकूण 28 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। तसेच गौण खनिजाच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीच्या विविध प्रकरणात वापरण्यात आलेली एकूण 16 वाहने आणि इतर यंत्रसामग्री जप्त करण्यात आलेली आहे। या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।